तुमचा. बेनिफिट आता समजा आपल्या बगीच्यामध्ये 1400 झाडं आहेत एकरमध्ये. एका एकरमध्ये 1400 झाडं आहेत आणि 1400 झाडाचा याचा आपण 25चा एव्हरेज पकडलो तर त्याचा किती होईल ते त्याच्यानुसार 3-3.5 लाख रुपये एका एकरमध्ये मिळतात. जवळपास 1.5 लाख मायनस करा ना तुम्ही त्याच्यात. 1.5 लाख 1.25 लाख धरून घ्या खर्च. म्हणजे 2-2.25 लाख रुपये आपल्याला एका एकरमध्ये एक वर्षात उत्पन्न मिळते. 2 लाख प्रॉफिट आहेच हा एका एकरमध्ये. इतर पिकाच्या मनानं ठीक आहे थोडं. असं तुम्ही तिथं जेव्हा हे म्हणजे लावले हा जेव्हा झाड म्हणजे लहान होता एवढा समजा एवढ्या उंचीला त्याच्यामध्ये मग आंतरपीक म्हणून काही घेतलं आम्ही का? आंतरपीक घेतलं नाही तर जेव्हा झाड 1-1.5 महिन्याचा होता या इतका उंच होता 2 फूट तेव्हा आम्ही टमाटर लावला होता. म्हणजे टमाटरचं उत्पादन पण केलं तुम्ही? टमाटर काढलो आम्ही म्हणजे पूर्ण प्लॅन्ट मध्येच लावलं का टमाटर? त्या 2 प्लॉटला चवडी लावली होती आणि बाकीच्या ह्या 2 प्लॉटला टमाटर लावला. म्हणजे तुम्ही जसं आता 1.5 लाख रुपये एकरी खर्च आहे म्हणता, मग जो आंतरपीक आपण घेतो त्याच्या आतमध्ये त्याच्यातून तो आपण मायनस करू शकतो ना 1.5 लाखात, आहे ना? आता त्या ह्या मुख्य पिकासोबत आपण त्याचा काही कन्सल्ट ठेवायचा नाही. हो, आपण त्याला काही एक्स्ट्रा खर्च केला नाही. बरोबर. फक्त रोप लावले, खत पाणी दिला, 1-2 फवारण्या दिल्या, त्याच्यामध्ये आपला तो पीक निघून गेला. त्याच पाण्यासोबत पाणी झाला आणि त्या याच्या काही फवारण्यासोबत त्याच्या फवारण्या झाल्या. म्हणजे त्याला एक्स्ट्रा फवारणी द्यायची काही गरज नाही. म्हणजे आपल्याला जे काही मिळाले असते त्यावेळेस रेट नव्हता. उन्हाळ्यामध्ये आपला टमाटर निघला तेव्हा रेट नव्हता. 100 रुपये 150 रुपये कॅरेट आपला टमाटर विकला. बरोबर. 50-50 हजार रुपये त्याच्यामधून झाले आपल्याला, जास्त नाही झाले. आपण एखादा आंतरपीक लावतो तेव्हा त्या पिकामधून जास्त मिळेल अशी अपेक्षा न ठेवता आपला मूळ पिकावरच आपला जास्त फुल आहे काय? हो, केळ फुल आहे तो. याचा मोडलेला आहे तो फुल. तर सर मग अशा प्रकारे म्हणजे जसं तुम्ही आता फळबाग लागवता तर आपल्याकडे सुद्धा पाणी वापर संस्था आहेत. त्याच्यात काही सुजाण शेतकरी आहेत की ज्यांना अभ्यासू आहेत, ॲग्रिकल्चर आहेत. तर त्यांना जर फळबाग लावायचं जर काम पडला तर तुम्ही त्यांना मार्गदर्शन कराल का? आपण एखादी कार्यशाळा आपण तुमच्या ठिकाणी इथेच लावू आपण मोफत मार्गदर्शन करू. कारण शेतकरी आपला शेतकरी बांधव हा सशक्त झाला पाहिजे. पूर्व विदर्भातला हा शेतकरी सजन झाला पाहिजे, समोर गेला पाहिजे. आपल्या विदर्भातला शेतकरी मागे आहे. आपण धानच म्हणत राहिलो. परंतु हे फळबाग लागवड आहे, भाजीपाला लागवड आहे, याकडे त्या शेतकऱ्याचा कल कमी आहे. बरोबर. तर इच्छुक शेतकरी असतील त्यांना आपण मोफत मार्गदर्शन करू सर्व. म्हणजे तुम्ही सांगू शकता की या व्हिडिओद्वारे त्यांना प्रवृत्त करू शकता? बिलकुल. ज्यांची इच्छा असेल त्यांनी या इथे एक दिवस कार्यशाळा घेऊ. त्यांना स्टार्टिंग टू एंडिंग पूर्ण माहिती देऊ जाईल. ठीक आहे. आणि लागवड केल्यानंतरही समजा काही शेतकरी इच्छुक असतील त्यांना लागवड केल्यानंतरही वेळोवेळी त्यांच्या शेतावर जाऊनही त्यांना आपण मार्गदर्शन करू शकतो. ठीक आहे सर. त्याच्यामध्ये काही हे नाही. राजू पांडुरंगजी रहाटे. मोबाईल नंबर आहे 99 23 93 07 39. राजू पांडुरंगजी रहाटे. धन्यवाद सर. आपला मूळ वस्ती आहे गोगावची. राजू पांडुरंगजी रहाटे, मुक्काम गोगाव, पोस्ट गांगलवाडी, तालुका ब्रह्मपुरी, जिल्हा चंद्रपूर. ठीक आहे. धन्यवाद साहेब. धन्यवाद सर. धन्यवाद.